अक्षरशः निशब्द करून टाकणारा तो मूवी होता. अंगावरती काटा जात होता. आणि सांगायचं झालं तर बऱ्याच लोकांना महाराजांचा इतिहास माहीत नाही आहे, पण या मूवीतून तो इतिहास प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचा ते दारित लोक समाधानी नको नको झाले आत्ता सारे हंबरडा फोडी आपली धरणी माय तुम्ही यावं शिवराय तुम्ही यावं शिवराय जय शिवराय जय जिजाऊ. महाराजांविषयी बोलायचं म्हणलं तर जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. पण शंभूराजांवरती मी 4 ओळी लिहिल्या होत्या, ते ऐकवतो निखिल तुला की कोणत्या शब्दात वर्णावी माझ्या राजांची कीर्ती, कोणत्या शब्दात वर्णावी माझ्या राजांची कीर्ती, कोणत्या शब्दात गावे गुणगान शंभूराजांचे. मनपूर्वक नमस्कार मंडळी. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील, हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. त्यांचा इतिहास आपल्यासाठी नेहमीच प्रेरणा देणारा ठरतो. पण आता याच महाराजांविषयीचा एक मोठा चित्रपट आलेला आहे, छावा नावाचा चित्रपट आलेला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर तो धुमाकूळ घालतोय. जवळपास कालच्या दिवसामध्ये त्यांनी 55% एकूण खर्चाच्या 55% त्यांनी कमाई केलेली आहे. आणि हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. उद्या शिवजयंती आहे आणि याच निमित्तानं आज काही तरुण कवी आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांच्या काय भावना आहेत महाराजांविषयीच्या, काय एकूणच मराठीविषयीच्या काय भावना आहेत त्या जाणून घेऊयात. अनुपम, काय सांगशील मित्रा? पहिलं तर तुझ्याकडे येतो. मराठीविषयीच्या काय भावना आहेत आणि आता छावा चित्रपट आलेला आहे त्याबद्दल काही सांगशील? माईक हातात घेऊ शकतो का सर? तुम्हीच घेणार की सर्वप्रथम खरं तर मराठी भाषेबद्दल बोलायला गेलं तर मी नुकताच म्हणलं की मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे आणि त्या भाषेत आपण बोलतो, ऐकतो, लिहितो, यापेक्षा आपलं मोठं भाग्य नाही आहे. आणि कारण की पु ल देशपांडे म्हणले होते की फक्त इमॅजिन करून बघा की आपण कोणत्या भाषेत बोलतो, ही भाषा छत्रपती शिवरायांनी वापरलेली आहे. ही भाषा छत्रपती शिवराय म्हणजे छत्रपती शिवराय ज्यावेळी जेवायला बसले असतील की सईबाई मला मीठ देते का, सईबाई मला लिंबू देता का, आणि तीच भाषा आपण आत्ता आपल्या जीवनचरित्रात वापरतो. याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतंच नसणार आहे. तर हेच मराठी भाषेबद्दल छत्रपती शिवरायांबद्दल मी एकत्र बोलेल. दुसरा प्रश्न तुमचा छावा होता. तर छावा चित्रपट मी बघून आलेलो आहे आणि छावा चित्रपटाबद्दल जशा लोकांमध्ये पॉझिटिव्ह भावना आहेत तशाच माझ्या देखील आहेत. खूप सुंदर मांडणी केलेली आहे आणि सगळ्यात जास्त कौतुक करावं ते प्रमुख आहे जो विकी कौशल, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला संपूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे चित्रपटाशी आणि इतिहासाशी आपण शेवटपर्यंत जोडले जातो. कुठेही चित्रपट वेगळा जातो, इतिहास वेगळा जातोय असं आपल्याला दाखवलेलं गेलं नाही. छावा चित्रपट खरंच खूप उत्तम आहे. पण हा चित्रपट असू देत, पण महाराजांच्या इतिहासाकडे तुझ्यामधील जेव्हा कवी बघू लागतो त्यावेळेस तो काय लिहितो, त्याच्या काय भावना असतात? महाराजांबद्दल मी छत्रपती संभाजी महाराजांवर खरं तर एक लिहिलं होतं खूप मोठं. त्यातले काही ओळी अशा होत्या की ज्यावेळेला महाराज गेले, आपले थोरले धनी गेले, त्यानंतर मग औरंगजेबाला वाटलं होतं की आपण इकडे येऊ, दख्खन काबीज करू, की संपू हे श्रींचे राज्य दख्खन करू आपला, संपू हे श्रींचे राज्य दख्खन करू आपला, शिवानंतर कोण नाही येते औरंग्याला वाटले, श्रीवानंतर कोण नाही ते औरंग्याला वाटले, आणि गेला राजा त्यांचा छत्र नाही मराठ्यांना, बेटा उसका नाही उतना काबिल औरंग्याला वाटले, पण वाटले त्याला जे जे त्याच्या पुरतेच राहिले, संभाजी या नावाने शिरावरील ताज उतरवले. ह्याचा उल्लेख पिक्चरमध्ये पण केलेला आहे की संभाजी या नावाने शिरावरील ताज उतरवले. आणि याच्या पुढचं असं होतं की वाटले त्याला जे जे त्याच्या पुरतेच राहिले, संभाजी या नावाने शिरावरील ताज उतरवले, कुछ समय की तो बात हे दख्खन होगा अपना. औरंग्याला वाटत होतं की कुछ समय की तो बात हे दख्खन होगा अपना, एका रामशेजासाठी मुघल 5 वर्ष लढले. काही सुंदर सुंदर सुंदर. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील यांच्याबद्दलच्या ह्या भावना आहेत तरुणांच्या. आपल्याबद्दल आपल्याला काय वाटतं दादा? आता तुम्ही सुद्धा या सगळ्या मित्रांमध्ये गप्पा मारत असताना बघितलं, छावा चित्रपट आणि एकूणच महाराजांविषयीच्या कवितेमधून भावना कशा आहेत तुमच्या? चित्रपटाचं सांगायला गेलं, मी अजून पाहिलं नाही आहे चित्रपट, पण मनापासून असे चित्रपट यावेत ही इच्छा आहे. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे आपला इतिहास सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतो आहे, आपला इतिहास लोकांना कळतो आहे. आणि मला प्रामाणिकपणे वाटतं की काल्पनिक चित्रपटांना जर आपण इतकी गर्दी करू शकतो, बाहुबलीसारख्या एका काल्पनिक चित्रपटाला, तर आपल्या घडलेल्या इतिहासासाठी, खऱ्याखुऱ्या इतिहासासाठी आपण तितकीच गर्दी केली पाहिजे आणि मनापासून त्यातल्या चुका न काढता त्याला प्रामाणिकपणे त्याचा एक अनुभव घेतला पाहिजे. आणि कवितेचं सांगायचं तर काही ओळी लिहिल्या होत्या. महाराजांची मूर्ती बघितली होती एकदा, आणि मूर्ती बघितल्यानंतर काय भावना येते मनात, आपसूक काही गोष्टी मनात दाटून येतात, त्या लिहिल्या होत्या. भावुक होतो पाहतो भगवा किंवा मूर्ती जिथे, की भावुक होतो पाहतो भगवा किंवा मूर्ती जिथे, आपसूक झुकते मान अन टेकतो माता तिथे, आपसूक झुकते मान अन टेकतो माता तिथे, वाहती डोळ्या पुढून त्या शौर्य अन साहस कथा, वाहती डोळ्या पुढून त्या शौर्य अन साहस कथा, राजे तुम्हा स्मरताच देही चेतती विजल्या वाटा, राजे तुम्हा स्मरताच देही चेतती विजल्या वाटा. किरण उगले नावाचे एक कवी लिहितात की भगवा छातीत रोवला तरी चालेल,
भगवा छातीत रोवला तरी चालेल परंतु मातीत मिळू देणार नाही. भगवा छातीत रोवला तरी चालेल परंतु मातीत मिळू देणार नाही. आणि माझ्या महाराष्ट्रावर, माझ्या भारतावर राज्य करू पाहणाऱ्यांनो, तुम्हाला इथे खेळभांडेसुद्धा खेळू देणार नाही. तुम्हाला इथे खेळभांडेसुद्धा खेळू देणार नाही. या भावना आहेत सगळ्या कवींच्या. आपल्याबरोबर काका आहेत. काका, तुमच्या काय भावना आहेत एकंदरीत? आता तुम्ही बराच इतिहासाचा अभ्यास केलेला आहे आणि काय एकंदरीत भावना कवितेच्या माध्यमातून? खरं तर आपला इतिहास आणि मराठी भाषा हे कधी जिवंत असेपर्यंत विसरणार नाही. रक्तात रक्त असून श्वासात श्वास असेपर्यंत कधी विसरणार नाही. आणि भावना सांगायचं झालं तर मी एक राजांना परत येण्याचं एक आवाहन करतो. अशी माझी एक छोटीशी कविता सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे की आता इथं काय परिस्थिती उद्भवली त्याच्यावरती मी लिहिलेली कविता आहे. कोणी विचारेना कुणाचं देणं घेणं नाही, राज्याला लुटण्याचा हा यांचा धंदा झाला आहे. थोडं आमिष दावून सारं वरबाडून खाये, आता तुम्ही यावं शिवराये, आता तुम्ही यावं शिवराये. माहिती असूनही सारे सोंग येड्याचं हे घेती, दूर लुटून दिली या बघा यांनी सारी नाती गोती. कुणाचाही यांच्यावर भरवसा नाये, तुम्ही यावं शिवराये, तुम्ही यावं शिवराये. पैका कमावला भारी सारी यांची दुनियादारी, पैका कमावला भारी सारी यांची दुनियादारी. ताटा तूट केली माये लेकरांची, इकली कसायला गाय, तुम्ही यावं शिवराय, तुम्ही यावं शिवराय. यांची लय मोठी मोठी घरं, यांची बिंडोक सारी पोरं, नाही घरात जागा यांची, राहते आश्रमात माय, तुम्ही यावं शिवराय, तुम्ही यावं शिवराय. विचारांच्या गटारी तुंबल्या, सारं पाणी वाहतंय रस्त्यावर, याच पाण्यातून चाले शाळेतलं पोरं, यालाही त्याच्या भविष्याचा ताळमेळ नाही, तुम्ही यावं शिवराय, तुम्ही यावं शिवराय. घेतला वापरून सारा तरुण दिसतो या म्हातारा, घेतला वापरून सारा तरुण दिसतो या म्हातारा. कुणाच्याही लेकराची इथं परवाच नाही, तुम्ही यावं शिवराय, तुम्ही यावं शिवराय. आपल्या महाराष्ट्राची कहाणी ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आपल्या महाराष्ट्राची कहाणी ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी. बलुते दारीत लोक समाधानी, नको नको झाले आत्ता सारे, हंबरडा फोडी आपली धरणी माय, तुम्ही यावं शिवराय, तुम्ही यावं शिवराय. जय शिवराय, जय जिजाऊ. खूप सुंदर. खरं तर या भावना आहेत कवींच्या किंवा जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचणार आहेत. मला वाटतं खरं तर महाराष्ट्रातील कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे माणूस हे महत्त्वाचं नाही. या महाराष्ट्रामधील नव्हे तर भारतातील प्रत्येकासाठी महाराज एक प्रेरणा आहेत आणि हीच प्रेरणा घेऊन बरेच जण लिहित असतात. दादा, तू सुद्धा यांच्याबरोबर होतास आणि काय कविता आहेत तुझ्या एकंदरीत या महाराजांविषयीच्या कवितेच्या माध्यमातून? काय महाराजांविषयी बोलायचं म्हणलं तर जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. पण शंभूराजांवरती मी 4 ओळी लिहिल्या होत्या, ते ऐकवतो निखिल तुला. की कोणत्या शब्दात वर्णावी माझ्या राजांची कीर्ती, कोणत्या शब्दात वर्णावी माझ्या राजांची कीर्ती, कोणत्या शब्दात गावे गुणगान शंभूराजांचे. कोणत्या शब्दात वर्णावी माझ्या राजांची कीर्ती, कोणत्या शब्दात गावे गुणगान शंभूराजांचे. पराक्रमी शूरवीर शिवपुत्र छावा हे तर खरे, पराक्रमी शूरवीर शिवपुत्र छावा हे तर खरे, पण देवाहून थोर आहेत उपकार शंभूराजांचे. छावा चित्रपटाविषयी जर बोलायचं गेलं तर खूप छान चित्रपट आहे, मी पाहिला आहे. तुम्ही सुद्धा सगळेजण बघा की मराठी माणसाने हा चित्रपट बघायलाच पाहिजे. मराठी नाही तर सगळ्याच महाराष्ट्रात जेवढे माणसं आहेत तेवढे त्यांनी बघायला पाहिजे आणि आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे. बस एवढंच बोलले. खूप सुंदर. एकंदरीत या भावना आहेत या कवितेच्या. आपण बघतोय की त्यांचा घसा कोरडा पडतोय आणि ह्या भावना उथंबून वाहताना पाहायला मिळतात. महाराजांची जयंती खरं तर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बरेच वादविवाद होत असताना सुद्धा काही महाराजांविषयीची विधानंसुद्धा येत असताना मी महाराजांवरचा मूवी पाहिला आणि मूवी पाहिल्यानंतर अक्षरशः निशब्द करून टाकणारा तो मूवी होता. अंगावरती एक काटा जात होता. आणि सांगायचं झालं तर बऱ्याच लोकांना महाराजांचा इतिहास माहीत नाही आहे, पण या मूवीतून तो इतिहास प्रत्येक घराघरापर्यंत पोचवण्याचा दिग्दर्शक आणि प्रोड्युसर त्यांनी प्रयत्न केला आहे. तर माझी महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला एवढीच विनंती आहे की त्यांनी हा मूवी पाहावा. आपलं ज्यांनी अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला, आपल्या मराठीचा ज्यांनी पुढे नेऊन घेतला, ज्यांनी मुघलांनाही
शह दिला ते आपले महाराजा त्यांचे शंभूराजे यांचा मूवी, त्यांचा इतिहास आपल्याला सगळ्यांनी बघितला पाहिजे आहे. सगळ्यांनी नक्की जा आणि नक्की बघा. धन्यवाद. की कवी म्हणून जर महाराजांबद्दल म्हणायचं तर 2-3 वर्ष आधी मी गाणं लिहिलं होतं, उत्कर्ष शिंदेंनी ज्याच्यावर गायलं होतं त्याच्यावर. त्याच्या काही ओळी सांगतो तुम्हाला की देतील साक्षी युगंधर रायगडन पुरंदर, माय भवानी तलवार शौर्य तुमचं धुरंधर, भगवा करून श्वास हर हर कर आवाज, स्वराज एक ध्यास झुकतो सारा समाज, मुजरा घ्यावर आज मुजरा घ्यावर आज. तर अशाच